पाहत आहे आवाज इंडिया मराठी। तुम्हाला माहित आहे की आपण या कार्यक्रमात मुंबईकरांच्या भेटीगाठी घेतो, कारण सध्या राज्यात सगळीकडे नगर परिषद नगर पंचायतीचं निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची निवडणूक म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेची। तर मुंबईकरांना या निवडणुकींबद्दल काय वाटतंय आणि त्यांच्या विभागामध्ये विकास झालाय का, त्यांच्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत, यासाठी आपण आज आलो आहेत बांद्रा इथल्या वॉर्ड क्रमांक 101 मध्ये। तुमचं नाव? अशोक परमार। किती वर्षांपासून तुम्ही इथे राहता? मी राहतो 83 पर्यंत। 83 पासून तुम्ही इथे आहात। कसं आहे विभागाचं कामकाज? सगळं काही व्यवस्थित आहेत का? सुखसुविधा? आता सध्या BJP आहे ना, लय भरपूर चांगलं आम्हाला भेटते आणि BJPने आली त्या टायमाला आम्हाला भरपूर उद्योग भेटला आहे, सहकार्य भेटलं आहे। BJPने आम्हाला चांगला काम केलं आहे। मग आता विभागामध्ये काही नाही आहेत समस्या फारशा अशा, म्हणजे चांगलं काही सगळं काही आलबेलं आहे? अवेलेबल आहे, सर्व चांगलंच आहे। मग आता तुमच्या जे येणारे नगरसेवक असतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? ते अपेक्षा आता ती मॅडम आहे, चांगलीच मॅडम आहे, ती पण चांगलंच करणार आहे। ती पण अर्चना मॅडम आहे ना, ती चांगलीच मॅडम आहे, चांगलं करणार आहे। मग एक मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं की आपला महापौर कुठला असावा, कोणत्या पक्षाचा असावा? मी मुंबईकर आहे, मला BJPचा महापौर पाहिजे। आपलं नाव? मेघना पावसकर। कधीपासून इथे राहता? 8 वर्ष झाले, लग्न झालं तर इकडे 8 वर्ष झाले। कसा आहे विभाग? म्हणजे या विभागात काही समस्या जाणवतात का? गटर मीटर, वॉटरच्या, रस्त्याच्या, काही रहदारीच्या? नाही, असं तर काही नाही, सर्व काही व्यवस्थित आहे सगळं काही। मग आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये किंवा तुमचे जे नगरसेवक असतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत की बाबा इकडे इकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे, असं काहीसं? ते आल्यावरती समस्या असेल तसं म्हणजे सांगू ना, म्हणजे आता तरी असं काही वाटत नाही। समस्या असतील तर त्यांना तसं हे करू। आणि पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांचं काम कसं होतं, काय सांगाल? सध्या आता मला त्यांच्याबद्दल एवढं माहिती नाही आहे, पूर्वीचे कोण होते काय। आता जे येतील त्यांचा हे करू आम्ही, पण आता मला माहिती नाही पूर्वी कोण होते म्हणून। आणि मग काय वाटतं मुंबईचा महापौर कोणाचा असावा? आपलं BJPचा असलं तर चांगलं आहे। BJPचाच का असावा असं वाटतंय? असा माझा एक म्हणणं आहे की BJPने भरपूर चांगलं काम केलं आहे। या गेल्या आशिष शेलार आमचे आमदार आहे, कॅन्सर हॉस्पिटल बनवतात आहे आणि किडनीचा एक इथे खोलला आहे रेक्लेमेशनला, डायजेस्ट म्हणजे, आणि भरपूर गार्डन वगैरे डिपार्टमेंट वगैरे चांगले बनवलं आहे आणि चांगलं वाटते बँड्रात राहायला। असं वाटते की नाही आम्ही कुठेतरी आले नाही, आम्ही कुठे राहतात आहे, आम्हाला गर्व आहे की आम्ही बँड्रात राहतात आहे। म्हणजे आम्ही बोलत आहे की आमचा उमेदवार आणि महापौर BJPचाच असो, अशी तुमची अपेक्षा आहे। आपका नाम? शोभा निर्मल। आप कब से हो यहाँ पे? 20 साल हो गए मेरी शादी को। अच्छा, 20 साल से आप यहाँ पे रह रहे हो, तो कुछ समस्याएं हैं इस विभाग की? कुछ भी नहीं, क्योंकि उन्होंने यहाँ बहुत कुछ किया है। किन्होंने? आशीष शेलार जी ने ना हमारे यहाँ बहुत कुछ किया है। लॉकडाउन से लेके हमारे यहाँ आज तक उन्होंने करते ही आए, कुछ कमी नहीं है उनके यहाँ। तो सब काम अच्छा है सब आशीष शेलार जी का अच्छा, यहाँ पे? आशीष शेलार जी का काम बहुत अच्छा है। आपके जो पिछले नगरसेवक थे उनका काम कैसा था? उनका भी अच्छा ही था, उन्होंने भी हमें अच्छे साथ दिया और अभी दे ही रहे हैं। आप किसे साथ दोगी इस अभी जो चुनाव आ रहे हैं नगरसेवक के, उसमें आप किसको साथ देंगी? BJP को ही दूंगी। तो आपको लगता है मुंबई का महापौर जो है वो किस BJP है। पार्टी से होना चाहिए? BJP से। तो BJP ही जीतेगी आपको लगता है? हाँ। मुंबई का महापौर कौन रहेगा, किस पार्टी से रहेगा? पार्टी तो अभी देखो देने वाले के ऊपर है, कौन क्या दे रहा है क्या नहीं, अभी हम लोग को तो इतना नहीं है मालूम। आप कमल का फूल ही आएगा और कौन आएगा। आपका नाम? रजिया। आप कब से हो इस विभाग में? 85। तो इस विभाग में कुछ समस्याएं थी पहले या अभी? कुछ भी नहीं। तो यहाँ पे जो आपके आमदार थे या जो आपके नगरसेवक थे पिछले, तो उनका काम कैसा था? उनका भी अच्छा ही था। उनके आने से हमको पानी हुआ, लाइट का बंदोबस्त हुआ, सब कुछ हुआ। और अभी जो है हमको बाथरूम का सुविधा हुआ, रोड बना के दिया उन्होंने, आशीष शेलार जी ने। हम चाहते हैं कि BJP आए। तो आपका जो इस चुनाव में मत रहेगा वो BJP को रहेगा? जी, BJP को। मुंबई का महापौर कौन बनेगा, क्या लगता है आपको?
बीजेपी ही रहेगा। बीजेपी ही हाँ। रहेगा। क्यों आपको ऐसा लग रहा है? नहीं, मैं चाहती हूँ बीजेपी ही आए, क्योंकि उनके आने से हमको यहाँ पे बहुत सुविधा मिला है, हर चीज़ की सुविधा हुई है, कोई तकलीफ नहीं है, कुछ नहीं है हमको। क्या क्या दिक्कतें थी यहाँ पे? यहाँ पे या पानी का तो आपने पानी, बताया, हाँ उसके पानी का अलावा? था, बाथरूम का था, रोड का था हमको दिक्कत। और कभी कुछ ऐसा प्रॉब्लम होता है तो हम जैसे बोलते हैं वैसे उन लोग आके हेल्प करते हैं। लॉकडाउन में भी बहुत परेशानी थी, सब उन्होंने ही हेल्प किया हम लोग को। ऐसा हमको उनकी तरफ से बहुत सुविधा मिली है। तो लॉकडाउन के दरमियान भी आपको कोई दिक्कत नहीं, नहीं नहीं, हुई कुछ यहाँ भी पे? नहीं। और बारिश के सीजन में कैसे रहता है यहाँ का माहौल? ठीक है, बारिश में हमको पानी आता है, लेकिन ऐसा कुछ तकलीफ होएगा तो वही भाग के आते हैं, हमको मदद करते हैं। इसके लिए हम चाहते हैं कि बीजेपी आए। तो इस बार भी यहाँ पे जो है हाँ। उनका ही बोलबाला जी, हाँ, रहेगा। उनका ही बोलबाला रहेगा। शुक्रिया। आपका नाम? कैसर सलीम शेख। कब से रहती है आप यहाँ पे? मेरे को तो अभी 40 साल हो गया। 40 साल से। जब आप यहाँ आए थे तब क्या दिक्कतें थी? तब से लेके अब तक क्या मतलब चेंज हुआ है, बदलाव दिखाई दे रहा है? हाँ, बदलाव तो हुआ है, अच्छा हुआ है अभी तक। अच्छा, मतलब पिछली बार से ये हाँ, पिछली अच्छा बार से है। अच्छा ही है। हाँ। क्या समस्याएं है यहाँ की? कैसा बदलाव रहा? अगर कुछ काम अच्छा हुआ है, बुरा हुआ है, तो कैसे रहा है? नहीं, मतलब पहले भी तो अच्छा ही था, अभी भी अच्छा ही हो रहा है। वो बीजेपी ने और अच्छा ही कर दिया वो। और फोर्ट का काम भी बहुत अच्छे से हो गया है। और जो अपना यहाँ का जो रोड नहीं थी, रोड भी बनी है। और जो बाथरूम में था, बाथरूम भी बना के दी है हम लोग को। फिर अभी आगे भी हम लोग को अच्छा ही करके दे दो, बस हम लोग का यही है। यही आपकी आने वाले गवर्नमेंट से, मतलब वही- अपने वही, नगर हाँ, सेवक हम- से वही हम अपेक्षा सेलर है। सेलर साहब से हम लोग यही चाहेंगे कि हम लोग को और अच्छा बना के दे दो। किधर भी देंगे तो हम लोग को इधर ही दे दो, 1 किलोमीटर के अंदर ही दे दो। क्या मतलब? 1 किलोमीटर मतलब जो हम लोग को देंगे ना, घर अच्छा, देंगे ना, यहाँ पे हाँ, तो 1 किलोमीटर के अंदर ही चाहिए हम लोग को, कि बाहर नहीं चाहिए। हाँ, और कुछ दूसरी अपेक्षा है? बस यही हम लोग को अच्छा करके दिए। अभी भी आगे भी हम लोग को अच्छा, हम लोग के साथ में रहेंगे, हम लोग तो उनके साथ में, वो लोग भी हम लोग के साथ में होना चाहिए। उनसे उम्मीदें है उनसे आपको? मेरी- हाँ, बस। शुक्रिया. तर हे होते बांद्रातले नागरिक. इथे आपण त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना अपेक्षा आहे की महापौर हा बीजेपीचा असावा आणि बीजेपीने या विभागात चांगलं उत्कृष्ट काम केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. क्या लगता है इस बार बीएमसी इलेक्शन में कौन सी पार्टी बाजी मारेगी? बीजेपी आपको ऐसा लगता है, क्यों? अच्छा काम कर रहे हैं, बीजेपी वाले हर जगह पे सब अच्छा कर रहे हैं. हमारे महापुर भी बीजेपी आना चाहिए. हमारा समय आशीष शेलार ने हमारे बहुत अच्छे अच्छे जगह पे अच्छे अच्छे काम करे. हमारे को पूरा बैंड्रा में रिक्लेमेशन, बैंड्रा फोर्ट ने अच्छे अच्छे जगह पे लिंकी रोड, अपने काटा रोड, लिंकी रोड, ये अच्छा अच्छा जगह मॉल पे अच्छे अच्छे काम करे और अच्छे से पूरे गार्डन बिडन के तो हमारे इधर अच्छे अच्छे काम करे. और हमारे कार्यकर्ता भी यही सोच रहे हैं हर जगह पे बीजेपी अपना मेयर बीजेपी के आना चाहिए. हमारा मांग ऐसे ही है. और अच्छे हमारे आशीष शेलार हमारे सब कुछ अच्छे काम कर रहे हैं. ऐसा नहीं क्या कोई अच्छे नहीं काम कर रहे. और बैंड्रा ने पहले से तो बहुत अच्छा बना है. हमारे बैंड्रा पहले से तो सामने हमारे अच्छे बने. और हर जगह पे अभी तो बाकी है, अभी इलेक्शन बाकी है. सब कार्यकर्ता सब जुड़े हैं, सब माहौल घर में सब है. हम सोच रहे हैं हमारे बीजेपी आना ही चाहिए हर जगह से. हमारा सब सीट आना चाहिए बीजेपी के, हर जगह जगह से आना चाहिए. 6 का 6 सीट हमारे आना ही चाहिए बैंड्रा में. राज ठाकरे और उद्धव ठाकरे जो है फिलहाल एक साथ आए हैं, उनकी युति हुई है, तो क्या लगता है, मतलब मत जो है, वोट जो है उनको ज़्यादा जाएंगे इस हिसाब से? नहीं, ये हमारा तो मॉल यही है कि हमारे के बारे में आशीष शेलार ने बोले हैं हमारे सीट तो 6 का 6 सीट बैंड्रा में आना ही चाहिए. और ये हमारे सीट तो ये कंफर्म है. महापुर तो हमारे तो फिक्स है, महापुर आएंगे श्योर रखा, ये आना ही है. आपका नाम? गणेश प्रसाद वर्मा. आप बांद्रा के ही हो, कब से रहते हो बांद्रा में? लगभग 28 साल हो गए. तो कैसा है, विभाग की समस्याएं कुछ है? अभी पहले से बहुत लाख गुना अभी बहुत अच्छा बेहतर बीजेपी जब से है तो बहुत अच्छा काम हो रहा है. रोड का भी बहुत अच्छा काम हो रहा है, गार्डन का भी बंडा फोड़ हो गया, एसी बाथरूम बन गया इधर हम लोग के इधर. और भाभा हॉस्पिटल इसका हो गया, डेवलपमेंट हो गया अच्छा, बहुत अच्छा. और रिक्लेमेशन में डायलिसिस जो बाहर 2 से 2.5 में होता है, यहाँ 540 में होता है, ये हो गया. ऐसे बहुत सारे काम के मतलब हर एक काम अच्छा हो रहा है. गार्डन से लेके, रोड से लेके, गटर से लेके A to Z काम बीजेपी बहुत अच्छा कर रही है. तो हम तो यही चाहते हैं कि पूरे मुंबई में बीजेपी आना चाहिए. बीजेपी आएगी तो मुंबई का विकास होगा, देश का विकास होगा और बहुत अच्छा काम करेगी बीजेपी. महापौर जो रहेगा मुंबई का, वो बीजेपी का रहेगा या आपकी अलायंस से रहेगा, महायुति से? नहीं, बीजेपी का रहेगा. बीजेपी का महापौर रहेगा. बीजेपी का ही रहेगा और बीजेपी का ही होना चाहिए सब जगह पे मुंबई में. तो इससे मुंबई क्यों? का विकास होगा, क्योंकि मुंबई का विकास होगा, हर जगह विकास होगा. जैसे बांद्रा में हुआ ऐसे हर जगह पे विकास होगा. और मैं यही चाहता हूँ कि बीजेपी का ही मेयर होना चाहिए. शुक्रिया.
सध्या ठाकरे बंधूंची युती झाली आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, काय वाटते त्याबद्दल? खूप छान झालं आहे ते. बरेच वर्षापासून अपेक्षा होत्या की ठाकरे बंधू एकत्र यावे. जेव्हा बाळासाहेब होते तेव्हापासून ह्या आम्ही अपेक्षा करत होतो की ठाकरे बंधू एकत्र यावे, नवीन काहीतरी राजकारणात घडेल ह्या अपेक्षा होते. खूप काहीतरी मोठं राजकारणात बदल होईल, बदल घडेल असा आम्ही विचार लहानपणापासून केला होता जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर. पण ते आता बरेच वर्षानंतर ते आता शक्य झालं आहे आणि ते आता एकत्र आले आहेत. तर आता आम्ही खूप मोठ्या काहीतरी वेगळ्या बदलाची अपेक्षा करतो आहे. मी प्रभाग 16 मीरा रोडचा रहिवासी आहे. तर आम्ही आज प्रखर नेतृत्व असणारे काहीतरी वेगळं काम करणारे. आज नॉर्मली एक नगरसेवक म्हटलं तर फक्त रस्ता किंवा लाईट किंवा गटार ह्याच विषयांवर हे लोक काम करतात. पण त्यापेक्षा बरेच वेगळे विषयसुद्धा नगरसेवक करू शकतात. म्हणजे जसे की तिकडचं शिक्षण व्यवस्था, रुग्णालयाची व्यवस्था. आज मीरा रोडची अशी अवस्था आहे की काही इमर्जन्सी आली तर प्रायव्हेट हॉस्पिटलशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे. आज BMCच्या हॉस्पिटलमध्ये ती सोय जी पाहिजे ती अजिबात नाही आहे. मी मीरा रोडला स्वतः गेले 15 वर्ष राहतो आहे. तर मीरा रोडची अवस्था अशी आहे, म्हणजे खड्डे तर असे आहेत. आज आमचे जे स्थानिक काही एक्स MLA आहेत किंवा MLA सध्याचे आहेत त्यांनी स्वतः काही व्हिडिओ बनवले होते, रस्ता असा बनवीन तसा बनवीन, पण ते काही अजून शक्य झालेलं नाही आहे. आज आम्हाला तसाच त्रास रस्त्यांचा होतोच आहे. तर आमचं जे मत जातं ते आज प्रखर नेतृत्व जे नवीन मराठी तरुण येत आहेत, अजय सराटे म्हणून आहेत, ते BJPचे आज उमेदवार म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमचा त्यांना फुल सपोर्ट असेल. आम्हाला असं वाटतं की काहीतरी नवीन नेतृत्व यावं, जुन्या सापाने काट टाकून आज नवीन एक वेगळं प्रखर नेतृत्व येणार, त्याच्यामागे आमचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट असेल. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकांमध्ये तरुणांना संधी दिली पाहिजे का? अनुभवी लोक हवेत की तरुण हवेत? अनुभवी तरुणपेक्षा की एज्युकेशनल कोण असेल, एज्युकेट कोण असतं, शिक्षण ज्याला असेल तो अगर त्याला आपण उमेदवारी दिली किंवा त्यांना दिलं तर त्या प्रकारे काहीतरी बदल घडू, संधी दिली तर त्यांना भरपूर काही बदल घडू शकतो. नवीन यंगस्टर्स आले तर त्यांना काही घडवू शकतो आजूबाजूला. काय वाटते मुंबईचा महापौर कुठल्या पक्षाचा असेल? महापौर हा तर आपला ठाकरे बंधूचाच असला पाहिजे, ही आपली एकदम मनापासून इच्छा आहे. कारण ते एवढ्या वर्षापासून, याच्या अगोदर 2014 पासून ते महाराष्ट्राचे आपले सगळे ठाकरे बंधूंचेच महापौर सगळे मुंबईमध्ये होते आणि त्यांनी भरपूर काही व्यवस्थित सुखसुविधाप्रमाणे सगळं व्यवस्थित होतं. आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मग मराठी मतं प्रामुख्याने तिकडे जातील का? फायदा होईल का दोघांच्या युतीचा? शक्यतो फायदा तर हमखास होईल ठाकरे बंधू एकत्र आले आहेत तर, आणि फायदा तर 100% होणार असं आमच्या मनापासून सगळ्यांना वाटतं. हे महापौर आपला मुंबईचाच असला पाहिजे आणि ठाकरे बंधूचाच पुन्हा कोण असला पाहिजे, ही मनापासून इच्छा आहे, आमची मनापासून इच्छा आहे. थँक्यू. धन्यवाद. मी उभी आहे सध्या बांद्रा इथे बँडस्टँडला लोक दुरूनही फिरायला येतात. तर आपल्यासोबतचे हे होते जे मीरा रोडवरून आलेले आहेत. आणि तुम्ही कुठून आलात? मी कांदिवली चारको. आणि हे कांदिवलीचे आहेत. येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्याबद्दल त्यांनी भाष्य केलं. त्यांना काय वाटते एकंदरीत राजकारणाबद्दल, ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल ते आपण जाणून घेतलं. पुन्हा भेटूयात आवाज इंडिया मराठीवर.